ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु. आज मी आपल्यासाठी व्हिडिओ क्रमांक 178 तयार करत आहे आणि मध्यंतरी मी एक व्हिडिओ केला होता, त्याचा क्रमांक 144 आहे. त्याची लिंक मी आता या ठिकाणी देणार आहे. आणि या ठिकाणी माझे चुलते म्हणजे माझे काका अण्णा रेंगे यांना एक स्वप्नदर्शन झालं होतं आणि त्या स्वप्नदर्शनातनं त्यांना आपल्या गुरुचरणाशी ओढून आणण्यात आलेलं होतं. असा तो मी हे केलेला होता. माझे आमचे अण्णा म्हणजे माझे चुलते अण्णा यांनी 1988 सालीच त्यांना देवज्ञा झालेली आहे. परंतु त्यांनी घरात काही लिहून ठेवलेले अनुभव होते, त्याच्या आधारे मी तुम्हाला आपल्याला सांगितलं होतं. आणि आता मी 144 केलं, मग आता परत का करणार आहात? तर त्या अनुभवात मी जे वर्णन केलं होतं त्या आशयाचा एक फोटो मला परवा गुरुदेवांचा बघायला मिळाला. पण तो माझ्याकडे आला आणि मग मला वाटलं तो आपल्याला सांगणं आवश्यक आहे. का? तर आमच्या अण्णांना जे स्वप्न पडलं होतं ते 50 ते 52 किंवा एक्झॅक्टली त्यांनी साल लिहिलेलं नाही आहे, परंतु ते साधारणपणे 55च्या अलीकडेच आहे हे जे मला खात्री आहे. आणि अण्णा आमचे त्यावेळेस पुण्याला राहत होते आणि पुण्याला राहत असताना त्यांना घरामध्ये रात्रीच्या वेळेस स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांसारखे एक सत्पुरुष त्यांच्या स्वप्नात आले. त्यांनी केशभार वाढवलेला आहे, दाढी वाढवलेली आहे आणि अंगात छाती वगैरे आहे, भगवे वस्त्र घातलेलं आहे आणि ते एक ग्रंथ वाचन करतायत. ते ग्रंथ वाचन करतायत आणि त्या ग्रंथ वाचनामध्ये ते स्वतः पाटावर बसलेले आहेत आणि समोर एक पाट किंवा चौरंग आहे आणि त्याच्यावर ती पोथी ठेवलेली आहे आणि त्या पोथीतलं एक पान त्यांच्या हातात आहे. असा हा तेजस्वी जो चेहरा होता तो त्यांना त्या ठिकाणी दिसला. गळ्यामध्ये त्यांनी रुद्राक्ष माळा धारण केल्या होत्या आणि मी सांगितल्याप्रमाणे भगवे काशाय वस्त्र परिधान केलेलं होतं आणि चेहऱ्यावर अत्यंत तेज होतं. हे असं तेज होतं. अशी प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या विभूतीचं त्यांना स्वप्नात त्यावेळेस दोनदा दर्शन झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या मित्रांबरोबर त्याचा चर्चा केली आणि त्यांनी असं अर्थ काढला की आपल्याला या स्वामींचा आता शोध घेतला पाहिजे. आणि गुरुदेवांनी अण्णांनी तो शोध घेतला, कारण अण्णांचं वास्तव्य काही काळ नगरला पण होतं आणि काही काळ पुण्यात होतं. त्यामुळे त्यांना ते त्या ठिकाणी झालं आणि आपले एक गुरुदेवांचे त्यावेळचे भक्त श्री दापटे याच्या माध्यमातून अण्णांना गुरुदेवांचं दर्शन झालं आणि पहिल्याच भेटीमध्ये गुरुदेवांनी त्यांना सांगितलं की अण्णा मी तुमची वाट बघत होतो. आता या ठिकाणी जो फोटो मला मिळाला तो कसा आहे, तर तो आत्ता आपल्या दत्तात्रय निवासात सद्गुरू जेव्हा पोथी वाचनाला बसत होते तेव्हा तो काढलेला फोटो आहे. त्या फोटोमध्ये देखील त्या ठिकाणी गुरुदेव पाटावर बसलेले आहेत. समोर तो ग्रंथराज अस्तित्वात आहे आणि त्या ठिकाणी मी मागे आपल्याला सांगितलं की गुरुदेवांच्याकडे बाइंड केलेली पोथी तेव्हा नव्हती. ती त्यावेळच्या काळात पोथ्या या पानापानांनी मिळायच्या आणि एक एक पान करून ते वाचत असत. तर तसाच तो ग्रंथ देखील आपल्याला समोर त्या फोटोत दिसतोय. आता मी हे का सांगतोय की अण्णांना जे स्वप्न पडलं ते सर्व नगरमध्ये रोज घडत होतं, म्हणजे रोज घडत होतं आणि ही सत्यस्थिती अण्णांच्या स्वप्नात आलेली आहे. आणि हे स्वप्न हे एक संकेत होता अण्णांना या गुरुचरणाकडे त्या शक्तीने ओढून घेतलेलं होतं. ही शक्ती कुठली आहे? ती आपल्या गुरुदेवांची शक्ती आहे. ती आपल्या गुरुदेवांची शक्ती आहे आणि त्या शक्तीने ओढून घेतलेलं होतं. जेव्हा या प्रकारे कुठेतरी काहीतरी घडतंय ते आपल्याला स्वप्न पडतं ते आपण पूर्वी कधी अण्णांनी गुरुदेवांना पाहिलेलंच नाहीये. जर गुरुदेवांनी पूर्वी अण्णांना पाहिलं असतं आणि असं स्वप्न पडलं असतं तर आपण तो मनोव्यापार आहे असं म्हणू शकलो असतो.
पण असं काही नव्हतं आणि म्हणून मी तो फोटो आज या व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्या गुरुदेवांच्या त्या वयात म्हणजे साधारणपणे 50-55 म्हणजे 34 आणि 10 44 16-17 वर्षाचं त्यांचं वय होतं. तर त्या वयातले काही फोटो मला मिळाले, तर ते देखील मी या व्हिडिओत शेअर करण्याचा आपल्याला प्रयत्न करणार आहे. आता या ठिकाणी अशी स्वप्न काही लोकांना पडलीत का? तर अशी स्वप्न अनेक लोकांना पडलेली आहेत. अनेक लोकांना पडलेली आहेत. अजून मला एक तो व्हिडिओ करायचा आहे, की ते आपले जे प्रसिद्ध बासरीवादक केशव गिंडे हे आपल्या गुरुदेवांचे भक्त आहेत आणि ते गुरुदेवांकडे कसे आले, तर त्या याच्यात देखील गुरुदेवांकडे येण्यापूर्वी त्यांना गुरुदेवांचं स्वप्नदर्शन झालंय आणि ते स्वप्नदर्शन त्यांनी गुरुदेवांना कधी पाहिलेलं नसताना देखील जे झालेलं आहे ते नरेंद्र कुलकर्णी यांच्या माध्यमातून आपले प्रसिद्ध बासरीवादक गिंडे केशव गिंडे हे आपल्या देवस्थानमध्ये यायला लागले आणि ते येण्यापूर्वी मी गुरुदेवांची परवानगी घेतो असं म्हणून नरेंद्र कुलकर्णी नगरला गेले होते आणि नगरला आल्यानंतर ते जेव्हा घरी आले तेव्हा गिंड्यांनी ताबडतोब विचारलं, मला गुरुदेवांनी बोलवलंय, खरं आहे ना? आणि आता यांना कळलं नाही की आपण नगरमध्ये जो संवाद केला तो गिंड्यांना कसा काय कळला. मग त्यांनी सांगितलं, आधी तुम्ही काय गुरुदेव म्हणले ते सांगा. मग त्यांनी सांगितलं ते उत्कृष्ट बासरी वादक आहेत, चांगले वाजवतात ना, घेऊन ये त्यांना. आणि हे झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला स्वप्न पडलं आणि मला स्वप्नात गुरुदेवांनी बोलवलं. मग नरेंद्र गुरुने उत्सुकता होती म्हणून त्यांनी त्याचं वर्णन विचारलं. तर ते वर्णन आहे ते त्यांनी सांगितलं की जटाभार आहे, दाढी आहे, अंगावर काशाय वस्त्र आहे आणि त्यांच्या तिथे श्रीधर स्वामींचा एक फोटो होता. साधारणपणे याच फोटोत जसं आहे तसे मला ते दिसले आणि नरेंद्र कुलकर्णींना हे वर्णन भावलं कारण ते तसंच होतं, वस्तुस्थिती आहे. म्हणजे त्या केशव गिंडे यांनी गुरुदेवांना कधी पाहिलेलं नसताना देखील त्यांना हे स्वप्नदर्शन झालं आणि गिंड्यांना देखील गुरुदेवांनी बोलवूनच एका वेगळ्या पद्धतीने बोलवून घेतले. त्यांच्या अंगाची कला होती ती आपल्या देवस्थानमध्ये त्यांनी त्यांच्याकडनं करवून घेतलेली आहे. अर्थात केशव गिंडे यांच्या आठवणीवर मला अजून व्हिडिओ करायचा आहे, मी तो केलेला नाही, मला करायचा आहे. दुसरा एक मी व्हिडिओ आपल्याला केला होता की तो नाशिक म्हणजे मुंबईत पूर्वी राहत असणारे आणि नाशिकमध्ये आत्ता असणारे आबा चौधरी यांचा आहे. आबा चौधरी हे त्यावेळेस डोंबिवली, कल्याण या परिसरात राहत होते. ठाणे वगैरे या भागात ते राहत होते आणि त्यांची जी काही परिस्थिती होती ती मी त्या व्हिडिओ क्रमांक मला वाटतं 95 वर्णन केलेलं आहे सगळं. पण त्या ठिकाणी देखील त्यांना एक जे स्वप्न पडलं, त्यांनीही गुरुदेवांचं पूर्वी दर्शन घेतलेलं नव्हतं, किंबहुना भक्ती मार्गावर त्यांचा फारसा विश्वास नव्हता. परंतु एक उत्सुकता म्हणून त्यांनी काही वाचन वगैरे ते करत होते आणि त्या काळात त्यांना एक स्वप्न पडलं की एक औदुंबर वृक्षाखाली दाढी जटा वाढवलेले भगवे वस्त्र धारण केलेली एक मूर्ती त्या ठिकाणी आहे आणि त्या मूर्तीने त्यांना स्वप्नामध्ये त्यांना नगरला बोलवलं. नगर हा शब्द होता, नगरला बोलवले आणि त्याच्यानंतर त्यांनी शोध घेतला. त्यांचे एक मित्र, मला वाटतं त्या मित्रांचं माझ्या नाव लगेच लक्षात येत नाही, तर ते मित्र त्यांच्या कंपनीत काम करत होते आणि त्यांना विचारलं की नगरला काय असं, तू नगरला का जातो? तर ते त्यांना म्हटले, तुला काय करायचं आहे ते नगर, तू नात्या माणूस, तुझा काय देवा धर्मावर विश्वास नाही, तुला काय करायचं आहे? मग त्यांनी सांगितलं, नाही मला असं स्वप्न पडलंय आणि मला ह्या स्वप्नात असं हे झालंय. आता मग हे मला वाटतं खटावकर असं नाव आहे त्याचं, यांचं. त्या खटावकरांनी ताबडतोब त्यांच्या खिशातला फोटो काढून दाखवला. आता म्हणजे हेच माझ्या स्वप्नात आली. म्हणजे बा चौधरी यांनी देखील पूर्वी कधी गुरुदेवांना बघितलेलं नव्हतं, पण गुरुदेवांनी त्यांना बोलवून घेतलं आणि बोलवून त्यांच्यावर अपरिमित अशी कृपा केलेली. अपरिमित, त्याचं वर्णन मी केलं, ते काही परत करत नाही. म्हणजे काही वेळेस हे सत्पुरुष अशा व्यक्तींना बोलवून त्यांच्यावर जर कृपा करायची असेल तर स्वतःहून त्यांना बोलवत असतात. अर्थात गुरुदेवांनी कायम सांगितलंय की मी स्वतः काही करत नाही, की ती शक्ती काम करते. शक्ती म्हणजे भगवान दत्तात्रयांची शक्ती आहे. अजून एक असाच अनुभव आपले भक्त श्रीकांत निसळ यांच्या बाबतीत आलेला आहे. श्रीकांत निसळ यांच्या याच्यावर मी तो व्हिडिओ केलेला आहे. तो व्हिडिओचा क्रमांक आता मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि तो व्हिडिओ मी केलेला आहे.
श्रीकांत निसळ हे त्या काळात मला वाटतं जळगाव इथलच्या काही लोकांनी श्रीकांत निसळ यांना भागवतावर प्रवचन करण्याकरता बोलवलेलं होतं. भागवतावर प्रवचन करणं हा फार अवघड बाब आहे बरं का. पण श्रीकांत निसळ यांच्या घरामध्ये ती परंपरा होती. त्यांचे आजोबा भागवतावर निरूपण करत असत आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या लोकांनी बोलवलं असेल. कदाचित मला वाटतं गुरुदेवांनी त्याला सांगितलं होतं की तुम्ही पुढे भागवतावर बोलणार आहेस. पण त्याचा श्रीकांत निसळांचा त्याच्यावर विश्वासच असला नाही. ते म्हणले मी काय दत्तात्रय परंपरेतला आहे, आपल्या याच्यातला आहे, मी कसं काय भागवत वगैरे करणार. आणि मला वाटतं गुरुदेवांच्या देह विसर्जनानंतर एकदा या जळगावमधल्या लोकांनी जेव्हा त्यांना बोलवलं तेव्हा ते हो म्हणले. पण त्यांचं काही मन त्या भागवतात रमेना. म्हणजे ते भागवताची पोथी ग्रंथ होता त्यांच्याकडे, पण तो वाचून काढावा असंही त्यांना वाटेना. आणि मग त्यांनी सरतेशेवटी ते आपल्याला नाहीच करायचं, रद्द करायचं असं मनोमन ठरवलं. त्या तिथल्या लोकांनी त्यांनी फोन पण केले, पण ते फोन लागेना. 2-3 लोकांना फोन केले, फोन लागेना. आणि रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये आपले गुरुदेव आले आणि आपल्या गुरुदेवांनी त्यांना सांगितलं, अरे लवकर दार उघड, स्वामी आलेले आहेत. आता आपले गुरुदेव म्हणतात स्वामी आले, म्हणजे त्यांना वाटलं नरसिंह स्वामी आलेले आहेत. परंतु त्या ठिकाणी टेंबे स्वामी आलेले होते. आणि टेंबे स्वामी आले म्हणल्यानंतर श्रीकांत निसळ यांनी त्यांचं स्वप्नात स्वागत कसं करावं, आपण ओळ्यात आहोत, हे सोहळ्यात आहेत, अमकं तमकं त्याच्या मनात नाना विचार आले. परंतु स्वामी म्हणले, म्हणजे टेंबे स्वामी म्हणले, अरे अरे आम्हाला आत तर बोलव. आणि मग ते आत आले. त्याच्यानंतर त्यांचं काही चर्चा झाली आणि त्याच्यानंतर ते म्हणले, हे तुझं काय चाललं रे, भागवत करणार नाही, तू कोण नाही म्हणणार, जा भागवत कर तू. आणि ते म्हणले, अहो मला भागवतलं रकटव माहीत नाही, तुला करायचंय काय, मी आहे ना. म्हणजे टेंबे स्वामींच्या माध्यमातून आपले गुरु टेंबे स्वामी घेऊन आले, आपल्या महाराज टेंबे स्वामी घेऊन आले आणि अशा पद्धतीने त्यांना सांगितलंय. आता या ठिकाणी त्यांना जो भागवताबद्दल संभ्रमित अवस्था होती ती स्वप्नावस्थेत गुरुदेवांनी येऊन दूर केली आणि माध्यम काय वापरलं तर टेंबे स्वामींचं वापरलं. आता यात श्रीकांत निसळांना त्यांनी नंतर एका ठिकाणी सांगितलंय की तू पूर्वजन्मात टेंबे स्वामींचाच शिष्य होता आणि म्हणून तू माझ्याकडे आलेला आहेस. आता या ठिकाणी मी परत एकदा स्पष्ट करतो की टेंबे स्वामी आणि आपले सद्गुरू हे वेगळे नाही, ते एकच आहेत. हे श्री गुरुपदावर बसलेल्या या सगळ्या महान विभूती आहेत. मग ते भगवान दत्तात्रय हे गुरुस्वरूप आहेतच, श्रीपाद श्रीवल्लभ आहेत, श्रीमद नरसिंह स्वामी महाराज आहेत, टेंबे स्वामी आहेत, आपले महाराज आहेत आणि असंख्य अजून आता असतील. मगाशी मी श्रीधर स्वामींचा उल्लेख केलेला आहे, श्रीधर स्वामी असतील. म्हणजे मला सगळ्यांच्याबद्दल माहिती नाही, मला जेवढं माहिती आहे तेवढं मी बोललो. पण या गुरुस्वरूपावर बसलेली श्रीगुरुपदावर बसलेल्या विभूती या प्रकारचे स्वप्न साक्षात्कार देऊन त्या व्यक्तीकडनं योग्य कार्य करून घेत असतात. किंबहुना जर त्यांच्यावर कृपा करायची असेल तरी ते बोलवून घेत असतात. आता श्रीकांत निसळ यांच्यावरही सद्गुरूंनी अन्योन्य कृपा केलेलीच होती आणि त्यांच्याकडनं भागवताचं नंतर बऱ्याच ठिकाणी त्यांनी भागवत सप्ताह केलेले आहेत. तेव्हा एखाद्या व्यक्तीने आपल्या महाराजांना बघितलेलं नसताना जेव्हा ते स्वप्नात येतात आणि काहीतरी त्या व्यक्तीकडनं कार्य करून घेण्याच्या दृष्टीने किंवा त्याच्यावर कृपा करण्याच्या दृष्टीने ते अशी स्वप्नदर्शनाची ही योजना ही शक्ती घडवत असते. मला सद्गुरूंनी बऱ्याच वेळा सांगितलंय, अरे बाबा मी प्रमोद कोणाच्याही कधी स्वप्नात जात नाही, मी इथे शांत झोपलेला असतो, मग जातं कोण, तर ही शक्ती जाते. आपल्या सद्गुरूंबरोबर दत्तात्रयांची जी शक्ती त्यांच्या देहामध्ये अवतीर्ण झालेली आहे ती शक्ती हे काम करत असते. आपल्या सर्व भक्तमंडळांना स्वप्नदर्शनाचा अर्थ कळावा. अण्णांच्या म्हणजे माझे चुलतेच आहेत अण्णा रेंगे, त्यांच्याचमुळे मी या गुरुग्रहाची पायरी चढवलं, त्यांचं बोट धरून मी या गुरुस्थानी आलेलो आहे आणि त्यामुळे मला त्यांचं स्वप्नदर्शन, आबा चौधरींचं स्वप्नदर्शन, श्रीकांत निसळ यांचं स्वप्नदर्शन हे सांगणं मला योग्य वाटलं आणि अनेक भक्तांना अशी स्वप्नदर्शनं या पद्धतीने आपल्या सद्गुरूंनी दिलेलीच आहेत. तेव्हा याचं थोडं आपल्याला विवरण केलं. या व्हिडिओमध्ये ते 2-3 फोटो टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझ्याकडे तांत्रिक ज्ञान कमी आहे, पण शक्यतो मी तो प्रयत्न करीन. तर तो जो फोटो मला आत्ता आलेला आहे
की सद्गुरू दत्तात्रय निवासातल्या देव्हाऱ्याच्या शेजारी बसून तो पोथी वाचनाचा हे करत आहेत. तर तो फोटो मी आवर्जून टाकणार आहे. आणि दुसरं, गुरुदेवांच्या तारुण्यातले 1-2 फोटो जर मला टाकता आले तरी मी ते टाकणार आहे. तर मला वाटतं ते आपले यशवंत आपटे यांच्याकडे या फोटोंचं बरंचसं संग्रह आहे. आणि मध्यंतरी पनवेलला उपासी नावाचे एक व्यक्ती आहेत, त्यांनी मला 2-3 फोटो पाठवलेले आहेत. माझे मित्र सुभाष कुलकर्णी यांनी तो फोटो मला पाठवलेला आहे. कुठला? गुरुदेवांच्याकडे जो पोथी, असे जाड पोथी आहे, ती पोथी दिसेल आपल्याला, या ह्याने मी ते आपल्याला करणार. तर आपण थांबूया. श्री गुरुदेव.